नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 38 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर त्याच्यासाठी इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे. डायरेक्ट कपड्यावरती मी कटिंग करणार आहे. पहिल्यांदा इथे मी स्लीव्स कटिंग करून घेते. तर अस्तर फोल्ड करून घ्यायचे. इथे मी अस्तर एकदा फोल्ड करून घेतलेले आहे. अजून एकदा फोल्ड करून घेते. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. इथे खालच्या साईडून चॉक मारून कापड सरळ करून घ्यायचा. तर स्लीवची पूर्ण उंची आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 10.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे दंडगीरचे माप टाकायचे. दंडगीर आहे 11. इथे मी 5.5 इंच घेतले प्लस 1.5 इंच मार्जिनचे घ्यायचे. पबवाले स्लीव्ज आहे तर इथे मी वरच्या साईडला 2 इंच घेतले आणि इथून देखील 2 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे 3.5 इंचावर मी डाऊन करून घेतले. इथे 1 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथून सरळ रेष आखून घ्यायची. आता इथे आपल्याला मध्य काढायचं आहे. अशा प्रकारे इथे मी चॉक मारून घेतला. इथे हलकासा गोलाकार काढून घेतला स्लीव्जसाठी आणि जिथे आपण मध्य काढून घेतलेलं आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे स्लीव्जसाठी आकार काढून घ्यायचा आहे. 3 ते 4 प्लेट येतील अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज बनवून घ्यायचे आहेत. इथे स्लीव्जचे कटिंग करून घेतले. आता इथे मी पाठीमागच्या भागाचे मापे टाकून कटिंग करून घेणार आहे. इथे मी चॉक मारून कापड सरळ करून घेतला. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे. इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. बोटनेक ब्लाऊज आहे तर इथे मी शोल्डर 7 इंच घेतली. इथे आपल्याला मुंड्यासाठी माप टाकायचं आहे. तर मुंड्यासाठी इथे मी 7 इंचावर माप टाकून घेणार आहे. इथे 7 इंच घेतले आणि सरळ रेष आखून घेतली. इथे आपल्याला छातीची माप टाकायचं आहे. छाती आहे 38 इंच. त्याचा चौथा 9.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले. कमर आहे 34 इंच. त्याचा चौथा 8.5 इंच प्लस 1 इंच टकसाठी घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे सरळ रेष आखून घेतली. इथे मुंड्यासाठी मी 1.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी गळा रुंदी 4 इंच घेणार आहे. अशा प्रकारे इथे मी 4 इंचावर माप टाकून घेतले आणि मुंड्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे. बोटनिक ब्लाऊजमध्ये कधी पण मुंड्याच्या साईडला डाऊन करून घ्यायचे असते. इथे मी 4 इंचावर माप टाकून घेतले पाठीमागच्या गळ्याच्या उंचीसाठी आणि रुंदी देखील मी 4 इंच घेतली. इथे पाठीमागच्या गळ्याची उंची 11 इंच घेतलेली आहे. इथे 4 इंचावर माप टाकून घेतले. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी गळ्याला गोलाकार काढून घेतला. इथे खालच्या साईडला खालपर्यंत इथे मी सरळ रेष आखून घेतली. याच्यामध्ये आपल्याला पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे डिझाईन आहे ती मी चॉकने आकार काढून घेते. या डिझाईनमध्ये आपल्याला पाठीमागच्या भागाची डिझाईन बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेते. मापे टाकून झालेले आहेत. खालच्या साईडला एक्स्ट्राचे जे कापड आहे ते मी कटिंग करून घेतले. आता आपल्याला इथे पुढच्या भागासाठी माप टाकायचं आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. इथे मी पाठीमागचा भाग जो कटिंग करून घेतलेला आहे ते ठेवून घेते. अशा प्रकारे इथे मी ठेवून घेतला आणि पिना लावून घ्यायच्या. आता इथे मी जे आपण कटिंग करून घेतलेलं आहे त्याच्या मापाने चॉक मारून घेते साईडून. इथे मी पुढच्या साईडला थोडा कापड ठेवून घेतलेला आहे. इथे मुंड्याच्या साईडला अशा प्रकारे जसा आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे त्याप्रमाणे चॉक मारून घेतला. इथे अर्धा इंचावर माप टाकून घ्यायचं आहे आय हुकच्या पट्टीसाठी. इथे वरच्या साईडचा अस्तर आहे तो कमी आहे
तर इथे मी तुम्हाला चॉक मारून दाखवला. इथे गळा रुंदी 4 इंच घेतलेली आहे, त्याच्या मापाने मापे टाकून घ्यायची. आणि शोल्डरसाठी 7 इंच घेतलेले होते आणि मुंड्यासाठी देखील 7 इंच घेतले होते. त्याच्या मापाने मापे टाकून घ्यायची आणि चॉकने आकार काढून घ्यायचा. इथे छातीचे माप टाकायचं आहे 9.5 इंचावर प्लस 1.5 इंच मार्जिनचे. इथे पुढच्या गळ्याची उंची 6 इंच तयार आहे, तर इथे मी 6.5 इंचावर माप टाकून घेतले आणि गळा रुंदी खालच्या साईडला 4 इंच घेतली. अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतला. आता इथे मी पुढच्या गळ्याचा आकार काढून घेते. बोटनेक ब्लाऊज आहे आणि पुढच्या साईडला डीपनेक आहे, तर जास्त खोलवर आकार काढून घ्यायचा नाही. इथे मी आतल्या साईडून थोडासा गोलाकार काढून घेतला, म्हणजे शोल्डर उतरणार नाही शोल्डरमधून. इथे खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचे. इथे 1 इंचावर माप टाकून घेतले. इथे मी चॉक मारून घेतला. इथे आपल्याला प्रिन्सेस कटचे माप टाकायचं आहे, तर टक्स उंची इथे मी 11 इंच घेणार आहे. इथे 10.5 इंचावर माप टाकून घेतले आणि टक्स रुंदी 4 इंच घ्यायची. छातीचा 10वा भाग घ्यायचा. इथे मी 4.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि टक्स उंची 11 इंच घेणार आहे. 10.5 घेतले असते तर वरच्या साईडला गळ्याच्या साईडला आकार गेला असता प्रिन्सेस कटचा, म्हणून मी अर्धा इंच खालच्या साईडला घेतले. अशा प्रकारे इथे मी प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे टक्स रुंदीचे माप टाकायचं आहे, तर इथे मी टक्स रुंदी 1.25 इंच घेतली. इथे मी 1.25 इंचावर माप टाकून घेतले. इथे वरच्या साईडला मी 1.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार काढून घ्यायचा. जेवढे आपण टक्स रुंदी आतल्या साईडला घेतलेली आहे तेवढी आपल्याला बाहेर वाढवून घ्यायची आहे आणि मुंड्याच्या साईडून 1 इंच वाढवून घ्यायचे. इथे मी 1.25 इंचावर माप टाकून घेतले आणि इथे 1 इंचावर सरळ रेष आखून घ्यायची. इथे मुंड्याच्या साईडला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे. इथे मी पिना लावून घेते. आयहुकच्या पट्टीसाठी इथे मी पुढच्या साईडला कापड एक्स्ट्रा ठेवलेला आहे, त्याच्या मापाने कटिंग करून घेतला. इथे मुंड्याच्या साईडला आतल्या साईडला मार्क करायचे राहिले होते, ते मी आतल्या साईडला अर्धा इंच घेतले आणि मुंड्याच्या गोलाईसाठी 1.25 इंच घेतले होते, त्याच्या मापाने माप टाकून घेतले. इथून आपल्याला जिथे माप टाकून घेतलेले आहे तिथून कटिंग करून घ्यायचं आहे. जेवढी टक्स रुंदी घेतली होती ती कटिंग करून घ्यायची. अशा प्रकारे इथे प्रिन्सेस कटचा आकार कटिंग करून झालेला आहे. इथे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती मापून घेतली. 8 इंच आलेले आहे प्लस 1.5 इंच घ्यायचे. ते माप आपल्याला स्लीव्जवरती टाकून घ्यायचं आहे. इथे मी 8 इंचावर माप टाकून घेतले. पुढच्या साईडला कापड कमी पडतो अर्धा इंचाचा. इथे जेवढे कापड कमी पडत होते ते मी अस्तर कटिंग करून घेतले. अशा प्रकारे 1.5 इंच वाढवून घ्यायचे. शिलाई करून झाल्यानंतर परत एकदा चेक करायचे. इथे अस्तरचे कटिंग करून झालेले आहे. आता इथे मी कपड्यावरती ठेवून कटिंग करून घेते. पहिल्यांदा स्लीवची कटिंग करून घेणार आहे, तर ब्लाऊज पीस मी डबल फोल्ड करून ठेवला. साईडून अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे.
ब्लाऊज पीस देखील पुढच्या साईडला थोडासा कमी पडतो. तर पूर्ण कटिंग झाल्यानंतर थोडेसे एक्स्ट्राचे कापड जोडून घ्यायचे. इथे मी पाठीमागचा भाग आणि बाकीचे जे अस्तर कटिंग करून घेतले होते ते अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहे. खालच्या साईडला बॉर्डर मी एक्स्ट्रा ठेवलेली आहे, कारण आपल्याला पाठीमागच्या भागाची जी डिझाईन बनवायची आहे तिथे लावायचे जोडून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी इथे मी पूर्ण बॉर्डर पाठीमागच्या भागामध्ये नाही घेतली. अशा प्रकारे इथे पूर्ण ब्लाऊजचे अस्तरचे आणि ब्लाऊज पीसचे कटिंग झालेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. इथे स्लीव्जला पुढच्या साईडला कापड कमी पडत होता, तर मी इथे पुढे कटिंग करून त्याच्या मापाने अशा प्रकारे कटिंग करून घेणार आहे. इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे. इथे व्हिडिओमध्ये कटिंग दाखवल्याप्रमाणे इथे मी पूर्ण ब्लाऊज शिलाई करून तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे इथे मी पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे. पाठीमागच्या गळ्याची डिझाईन जशी तुम्हाला दाखवली होती त्याप्रमाणे गोल्डनची पायपिंग तयार करून घेतलेली आहे. आणि स्लीव्ज देखील वरच्या साईडला 3 ते 4 प्लेट येतील अशा प्रकारे तयार झालेले आहेत. इथे पुढच्या साईडला प्रिन्सेस कट छान आलेले आहेत पफ, आणि पुढच्या साईडला फ्रंट साईडला मी गळ्याला देखील गोल्डनची पायपिंग करून घेतलेली आहे.